आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण 100% बातम्यांची सुरुवात करणार आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत। अमित शहांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात भाजपची रणनीती ठरली जाण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरनं राजकारण देखील तापलंय आणि या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। रविवारी अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, तर सोमवारी शहांच्या हस्ते विविध विकास कामांची सुरुवात होणार आहे। मात्र शहांच्या मुंबई दौऱ्यावरनं राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे। हे फक्त प्रचारकच, कारण की संघामध्ये हे प्रचारक होते आणि आता हे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री आहेत, हे अजूनही प्रचारकच आहेत। दौऱ्यासाठी येत नसून ते आपली सभा पाहायला येत आहेत। मुंबईत बसून ते सभा पाहतील, त्यांनी सभा पाहिलीच पाहिजे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे वाढलेत। मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती अमित शहांसोबत मुंबई आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठकीमध्ये ठरली जाण्याची शक्यता आहे। नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, पण छत्रपती संभाजीनगरच्या सभेतल्या उद्धव ठाकरे यांच्या विशेष खुर्चीवरनं अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे या सभेला अजित पवार येणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या पहिल्या वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरेंची खुर्ची महाविकास आघाडीच्या दुसऱ्या वज्रमूठ सभेत कळीचा मुद्दा बनल्याची चर्चा सुरू आहे, कारण याच खुर्चीवरनं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नाराज झाल्याचं बोललं जात आहे। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। यावर अजून तरी अजित पवार बोलायला तयार नाहीत, त्यामुळे अजित पवार सभेला येणार की नाहीत याचं खात्रीशीर उत्तर कुणालाच देता येत नाहीये। माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा उद्या येत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे प्रमुख नेते या सभेला येतील, अजित दादा येतील, त्यांच्या पक्षाने कोणाला पाठवायचं ते ठरवायचं। खरं तर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी नागपुरातल्या वज्रमूठ सभेत फडणवीसांवर हल्लाबोल करणार असल्याचं विधान केलं होतं, पण सध्या अजित पवारांच्या मौनामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेतल्या त्यांच्या उपस्थितीवरूनच संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे आता अजित पवार नागपूरच्या सभेला पोहोचतात का आणि नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची खुर्ची नेमकी कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वज्रमूठ सभेच्या आधीच आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी त्यांची छावणी सध्या नागपुरात हलवलेली आहे। नागपूरमधल्या छावणीतनं राऊतांनी भाजपवर अशी काही तोफ डागली आहे की जोरदार रणसंग्राम सुरू झालाय। ठाकरे गटातले खासदार संजय राऊत मुंबईतनं दररोज सकाळी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडत असतात, मात्र आता रविवारी महाविकास आघाडीची नागपुरात वज्रमूठ सभा होणार असल्यानं राऊत नागपुरात दाखल झालेत। भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन तिथेही सवयीप्रमाणे त्यांनी भाजपवर प्रहार केलाय। वज्रमूठ सभेला भाजप घाबरल्यानं सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या आरोपांची भाजपनं जोरदार खिल्ली उडवली आहे। ना कार्यकर्ते ना जनता, केवळ हे ओसाडगावचे पाटील एकत्रित येऊन काहीतरी दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील एकजूट दाखवण्याचा आटापिटा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे। नागपूर शहर आणि जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्यानं महाविकास आघाडीच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महाविकास आघाडीची वज्रमूठ महाराष्ट्रात आवळली जातीये, तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये महाविकास आघाडी एकमेकांना ठोसे लगावणार आहे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाठोपाठ ठाकरे गटानं सुद्धा आता या आखाड्यात उतरण्याची घोषणा केलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेत वज्रमूठ उंचावून त्यांचं ऐक्य दाखवून दिलं होतं, त्यामुळे जोशात असलेल्या संजय राऊतांनी तर महाविकास आघाडी राज्यातल्या लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल असा दावाही केला। मात्र इथे एकत्र लढण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी कर्नाटकमध्ये ठाकरे गटातला सवता सुभा कायम ठेवण्याची भाषा केली आहे। अगर वहाँ किसी के साथ अलायंस नहीं हुआ है तो हम भी चुनाव लड़ने जा रहे हैं वहाँ, उसमें क्या है, पहले भी चुनाव लड़ा है हमने। कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच विधानसभेच्या 40 जागा लढवण्याची तयारी केली आहे। कर्नाटकात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण महाराष्ट्रात हातात हात घालणाऱ्या राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं कर्नाटकात वेगळं लढण्याची तयारी केल्यामुळे याचा फटका काही प्रमाणात काँग्रेसला बसणार इतकं नक्की। मेट्रो 6 ची कारशेड कांजूरमार्गला होणार असून 15 हेक्टर जमीन MMRDA कडे वर्ग होणार आहे आणि यावरून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडलेल्या आहेत। 44 हेक्टर पैकी 15 हेक्टर जमीन कोणाच्या मालकीची आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी आता केलाय।
जोगेश्वरी ते विक्रोळी दरम्यान प्रस्तावित मेट्रो 6च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग इथल्या 15 हेक्टर जागेला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्यात। 44 हेक्टरपैकी 15 हेक्टर जमीन कोणाच्या मालकीची आहे, संबंधितांना भरपाई देणार आहात की नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड कारशेड होऊन मुंबईकरांचा वेळ पैसा वाचला असता, मात्र त्यात खोडा घालण्यात आला असा आरोपही त्यांनी केलाय। ह्या 4 लाईन्सचा इंटिग्रेटेड डेपो का नाही व्हावा? ह्याच्यात पैसे वाचणार आहेत, वेळ वाचणार आहे। मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा पहिल्यापासून गाजतोय, त्यात आता मेट्रो 6च्या कारशेडच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे। खारघर मधल्या सेंट्रल पार्क मैदानावर हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं लाखो श्रीसदस्य खारघरच्या या मैदानामध्ये हजेरी लावण्याचा अंदाज आहे। खारघरच्या सेंट्रल पार्क इथल्या 7 पैकी 5 मैदानांमध्ये जवळपास 27 लाख श्रीसदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासह देशभरातनं आप्पासाहेब धर्माधिकारींचे किमान 25 लाख श्रीसदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय। मात्र इथे सरसकट कोणत्याही श्रीसदस्यांना प्रवेश दिला जाणार नाही। श्रीसदस्यांसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं नियमावली तयार करण्यात आलेली आहे। या नियमात बसणाऱ्या सदस्यांनाच प्रवेश दिला जाईल। या सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये मुंबईतल्या गोरेगाव इथल्या ढोल ताशा पथकातील तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 25हून अधिक जण जखमी झालेले आहेत। या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे। पुण्यातला कार्यक्रम आटपून गोरेगावमधील बाजीप्रभू हे ढोलताशा पथक मुंबईच्या दिशेनं खासगी बसमधनं परत येत होतं। हे सगळेजण साखर झोपेत असताना लोणावळ्याजवळच्या बोरघाटातल्या शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट 150 फूट खोल दरीत जाऊन बस कोसळली। ही बस दरीमध्ये इतक्या जोरात आदळली की या बसची सीट्स, छत आणि मधला भाग पूर्णपणे वेगळे झाले। दरीमध्ये बस कोसळल्यानं जखमी झालेल्या प्रवाशांचा मदतीसाठी आक्रोश सुरू होता। ही दुर्घटना झाल्याचं समजताच स्थानिक ट्रेकर्स, हायकर्स ग्रुप हे तातडीनं मदतीला धावून आले आणि त्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली। या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूसही केली। मृत झाले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय झालेला आहे। जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल। या भीषण अपघातामुळे गोरेगावकरांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। खोपोलीला झालेल्या खासगी बसच्या अपघातात गोरेगावच्या ढोलताशा पथकातल्या तरुणांचा मृत्यू झाला। यामध्ये एका 8 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे। हौसेखातर ढोल वाजवण्यासाठी पुण्याला गेलेल्या वीर आता कधीच घरी परतणार नाहीये। 8 वर्षांच्या वीर मांडवकरचं आंबेडकर जयंतीच्या दिवशी केलेलं हे ढोलवादन अखेरचं ठरलंय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खोपोलीमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा अपघात झाला। यामध्ये 8 वर्षीय चिमुरड्या वीरचाही मृत्यू झालाय। वीरला ढोल वाजवण्याचा मोठा छंद होता, पण त्यानं आंबेडकर जयंतीत वाजवलेला ढोल हा शेवटचा असेल हे त्याच्या आईवडिलांच्या मनातही कधी आलं नसेल। सकाळी आम्हाला ही खबर आली, त्याने आम्हाला व्हिडिओ कॉल पण केला, त्याने व्हिडिओ पाठवला होता। खूप मोठं होण्याचं स्वप्न वीरच्या डोळ्यात होतं, पण वीरचं हे स्वप्न अपूर्णच राहिलंय। वीरच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घाटमाथ्यावर किंवा दरीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास महाराष्ट्रातील हायकर्स आणि ट्रेकर्स ग्रुप मदतीला धावतात। बोर घाटात घडलेल्या दुर्घटनेत सुद्धा याचाच प्रत्यय आला। या ठिकाणीही ट्रेकर्स आणि हायकर्सच्या एका ग्रुपनं मदत आणि बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे। गोरेगावातील ढोलताशा पथक प्रवास करत असलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळल्यानं यातल्या प्रवाशांचा मदतीसाठीचा आक्रोश सुरू होता। या दुर्घटनेची माहिती मिळताच सर्वात प्रथम मदतीला आलं ते स्थानिक ट्रेकर्स आणि हायकर्स ग्रुप। ही बस खोल दरीत असल्यामुळे तिथपर्यंत रुग्णवाहिका किंवा इतर कोणतंही वाहन पोहोचणं शक्य नव्हतं। त्यामुळे सुरुवातीला या ट्रेकर्स आणि हायकर्स ग्रुपचे सदस्य हे दोरखंडांना स्ट्रेचर्स बांधून जखमी अवस्थेतल्या प्रवाशांना दरीतनं बाहेर काढत होते। शिवदुर्ग रेस्क्यू टीम, यशवंती हायकर्स, खोपोली आणि खालापूर पोलीस हे रेस्क्यू ऑपरेशन करत होते। राज्यामध्ये अनेक डोंगर दऱ्या आहेत आणि या डोंगर दऱ्याची या ट्रेकर्स आणि हायकर्सना माहिती असते। एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रसंगी आपला जीव धोक्यात घालत देवदूताप्रमाणे हे ट्रेकर्स आणि हायकर्स ग्रुप मदतीला धावून गेले। राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान सुरूच आहे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं आता हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडलाय।
कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातल्या काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी घरावरील छप्परं उडून गेली आहेत. सांगलीच्या जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज कोसळून एक शेतकरी आणि 2 म्हशींचा मृत्यू झालाय. परभणीतही वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय आणि याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलाय. वादळी वाऱ्यामुळे फळगळ झाली असून आंब्याच्या झाडांची जवळपास 30 ते 35% फळं गळून पडली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. तिकडे पुण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळतेय. शनिवारी दुपारी पुण्यामध्ये गारांचा पाऊस झाला. धनकवडी आणि कात्रजमध्ये पावसासह गाराही पडल्या. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असतानाच काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. हवामान विभागाकडनं उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला गेलेला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा आणि कोल्हापुरात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाणीदार कोल्हापूरवर आता पाणी टंचाईचं सावट घोंघावतंय आणि त्यामुळे पाटबंधारे विभागानं नद्यांच्या पाण्यावर उपसाबंदी लागू केलेली आहे. कडक उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असतानाच ही उपसाबंदी लागू केल्यानं शेतकरी संतप्त झाले. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, दूधगंगासह जिल्ह्याची प्रमुख नदी असलेल्या पंचगंगा नदीवरही उपसा बंदी लागू करण्यात आलेली आहे. 18 ते 28 एप्रिल दरम्यान विविध टप्प्यात ही बंदी लागू असेल. सध्या ऊसाची भरणी चालू असल्यानं पिकाला पाण्याची गरज आहे, मात्र उपसा बंदीमुळे पाणी वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे हातातोंडाला आलेली पिकं जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. महावितरणच्या अवेळी वीज धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यात असं धोरण जर सरकार राबवत असेल तर जगायचं कसं, असा सवाल शेतकरी विचारतायत. तर आता ही उपसा बंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. संपूर्ण पीक वाळत चाललेलं आहे. अशी जर पिकं वाळायला लागली तर शेतकऱ्यांना मिळवायचं काय? एप्रिल आणि मे हे 2 महिने आम्हाला प्रचंड प्रमाणात पाणी पाहिजे आणि जर तुम्ही हे पाणी नाही दिलं तर तुमची गाठ शेतकऱ्यांची आहे. यावर्षी वाढता उन्हाळा आणि धरणातल्या पाण्याचं नियोजन यासाठी पाटबंधारे विभागानं उपसाबंदीसारखे निर्बंध घातलेत. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून सरकार याचा विचार करणार का, याकडे लक्ष लागलंय. गौतमी पाटीलच्या नखरेल अदाकारीवर अवघा महाराष्ट्र फिदा झालेला आहे. गौतमीच्या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी होत असते. ट्रोलिंग नंतर सुद्धा त्याच जिद्दीनं उभी राहिलेली गौतमी पाटील आता पुन्हा एकदा एका पत्रामुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे. एका कार्यक्रमात गौतमी पाटीलनं लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यावेळेला तिनं आपला भावी नवरा कसा असावा हे सुद्धा सांगितलं होतं. पैसा, प्रतिष्ठा, बंगला नकोय, फक्त आयुष्यात कठीण परिस्थिती आल्यानंतर मला साथ देणारा जोडीदार हवाय, असं गौतमीनं म्हटलं होतं. गौतमीच्या याच प्रस्तावानंतर एका शेतकऱ्याच्या मुलानं गौतमीला पत्र लिहिलंय. या पत्रात हा शेतकरी पुत्र म्हणतो, गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलीच्या घरचे उंबरठे झिजवतात, तरी पण मुलाला मुलगी मिळत नाही. तुझ्या ठुमक्यावर सर्वजण फिदा, पण लग्नाला कोणी तयार होत नाहीत. गौतमी पाटील, आत्मपरीक्षण कर, असा सल्ला या शेतकऱ्याच्या मुलानं पत्रातनं दिलाय. शेतकऱ्यांचे हाल होत असताना राजकीय नेते गौतमी पाटीलला डोक्यावर चढवत असल्याचा आरोपही त्यानं केलाय. शेतकऱ्याच्या मुलानं गौतमीला लिहिलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे. सोन्याचा भाव आता उच्चांकी पातळीवर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल आता कमी झालाय. परिणामी सोन्याला मागणी नसल्यानं दागिने घडवणाऱ्या कामगारांना आणि कारागिरांना काम मिळत नाहीये. त्यामुळे बंगाली कामगारांनी घर वापसी केल्याचं समोर आलेलं आहे. शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहराला सुवर्णनगरी म्हणूनही ओळखलं जातं. जळगावात सुमारे 20 ते 22 हजार बंगाली कारागीर दागिने बनवतात. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षात दागिने तयार करण्यासाठी आलेलं नवीन तंत्रज्ञान तसंच भाववाढीमुळे दागिन्यांपेक्षा ग्राहकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढलेला आहे. यामुळे या बंगाली कारागिरांच्या हाताला काम मिळत नसल्यानं सुमारे 50% कुशल बंगाली कारागिरांनी रोजगार अभावी घर वापसी केली आहे. तर उर्वरित 6 ते 7 हजार कारागीर देखील जळगाव सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती असल्यानं सोनं व्यवसाय करणाऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. सोन्यावर कलाकुसर करणारे त्यांचे कुशल हात आता शेतात राबू लागलेत. हम भी राह देख रहे हैं कि काम आए तो ठीक है, नहीं तो हम भी छोड़ छाड़ के गांव में कुछ करना चाहेंगे. रेग्युलर कामापेक्षा ग्राहकांचा कल आता मशिनरीच्या कामांवर जास्त वाढलेला आहे. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची मानसिकता, व्यवसायात झालेलं यांत्रिकीकरण तसंच फॉर्मिंगच्या कमी किमतीच्या दागिन्यांना नागरिकांची पसंती मिळतेय. मुंबई आणि राजकोटहून रेडीमेड दागिने घेण्याकडे व्यावसायिकांचा कल असल्यानं जळगावातील होलसेल मार्केट घटलेलं आहे. अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताबाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा राखलेला आहे. कुस्ती थांबल्यानंतर अनेक मल्ल खास करून राजकारण किंवा अन्य क्षेत्रांकडे वळतात. मात्र सांगलीतल्या इस्लामपूरच्या मल्लानं वेगळं क्षेत्र निवडलंय.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाबली केसरी पैलवान संग्रामसिंग जाधव यांनी कुस्ती थांबवल्यानंतर कुस्तीशी नाळ जपणारं क्षेत्र निवडलंय। 1.5 वर्षांपूर्वी त्यांनी शाही थंडाईचा व्यवसाय सुरू केला। संग्रामसिंह जाधव यांच्या महाराष्ट्रात थंडाईच्या 13 फ्रँचाईज आहेत, तर एक फ्रँचाईज दुबईत आहे। दुबईतही या थंडाईची क्रेज निर्माण झाली आहे। 210 लिटर शाही थंडाईची दुबईमध्ये विक्री केली जाते। शाही थंडाई हाऊस हा व्यवसाय चालू केला। हे शॉपचं आज रूपांतर 14 शाखेमध्ये झालेलं आहे। इस्लामपूरची शाही थंडाई आता दुबईमध्ये गेलेली आहे। थंडाईमुळे शरीरातला थकवा नाहीसा होतो। व्यायाम केल्यानंतर थंडाई प्यायल्यानं शरीर स्वस्थ होतं। पचनक्रियेबरोबरच पोट साफ होण्यास मदत होते। थंडाईमध्ये डी जीवनसत्वासोबतच प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स बरोबरच शरीराला नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते। थंडाई ही पैलवान आणि खेळाडूंसाठी अमृत मानली जाते। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातल्या जिंती गावात बगाड यात्रा उत्साहात पार पडलेली आहे। या यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे। जितोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। जितोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात फलटणच्या जिंता गावात वाजत गाजत बगाड यात्रा पार पडली। संपूर्ण महाराष्ट्रातनं विविध ठिकाणाहून जितोबा देवाच्या दर्शनासाठी भक्त जिंती इथं आलेले होते। जिंतीचं बगाड हे फलटण तालुक्यातलं प्रसिद्ध बगाड आहे। जवळपास 400 वर्षांची परंपरा या यात्रेला आहे। यात्रेमध्ये गुलालाची उधळण करण्यात आलेली होती। या गुलालामध्ये इथे आलेले भाविक रंगून गेले होते। जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीचा प्रकार समोर आलेला आहे। काही जण करत असलेल्या स्टंटबाजीचा फटका इतर पर्यटकांना बसण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे या स्टंटबाजांवर कारवाई करण्याची मागणी होतीये। सध्या सुट्ट्यांचा मोसम आहे आणि वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण कोकणातल्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी जात आहेत। कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत, मात्र याच दरम्यान काही अतिउत्साही पर्यटकांमुळे इतर पर्यटकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरुड समुद्रकिनारी भरधाव जीप चालवत असल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे। समुद्रकिनारी अशा प्रकारे वाहन चालवण्याला बंदी असताना सुद्धा या ठिकाणी त्याचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल व्यक्त होतोय। त्यामुळे आता या अशा स्टंटबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। शनिवारी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या वाकायामा शहरातल्या भाषणाआधी स्फोट झाल्यानं त्यांना घटनास्थळावरनं सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी घटनास्थळावरनं 2 स्फोटक सदृश वस्तू जप्त केल्यात। त्यापैकी एकाचा स्फोट झालाय तर दुसरी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। संशयित हल्लेखोर 24 वर्षीय रयुजी किमुरा नावाचा व्यक्ती असून त्याला घटनास्थळी उपस्थित 2 स्थानिक मच्छीमारांनी पकडलं। ताब्यात घेतलेल्या संशयितानं आतापर्यंत पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत। 19 सेकंदाच्या फुटेजमध्ये माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर लोक घटनास्थळाहून दूर पळताना दिसतायत आणि धुराचे लोट उठल्याचं दिसतंय। संशयित किमुरानं सुमारे 15 सेंटीमीटर लांबीची नळीसारखी धूर किंवा पाईप बॉम्ब सदृश वस्तू फेकली। जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किशिदा सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलंय। आणि या होत्या आजच्या 100% बातम्या। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळतोय, तर दुसरीकडे खासगी वाहनांकडे मात्र महिला प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे उत्पन्नात घट झाली। याबाबत सरकारने विचार करण्याची मागणी खासगी वाहतूकदारांकडून करण्यात येते आहे। शेतजमिनींचे गट बदलल्यामुळे पीक कर्ज घेण्यासह शासकीय योजनांपासून असंख्य शेतकरी राज्यांमध्ये वंचित आहेत। यासाठी शासनाने 2000 रुपयांमध्ये दस्त नोंदणीचा ऐतिहासिक निर्णय घेतला, तर पहिल्या दस्ताची चिखलीमध्ये नोंद झाली। ही योजना गट बदलाबदलीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदानाच आहे। पशुखाद्यामध्ये सतत वाढ होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला। एका कोंबडीच्या व्यवस्थापनावरती 85 रुपये खर्च येतोय। विक्री मात्र 70 रुपयांमध्ये करावी लागत असल्याची स्थिती आहे। याशिवाय कुक्कुट खाद्याच्या कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्याचा मोठा फटका याला बसतोय। भीमाशंकर परिसरातील मुक्त बिबट्याकडून पुन्हा हल्ले वाढले। टोकावडे इथं नरभक्षक बिबट्याची पुन्हा एकदा दहशत वाटली असून बिबट्या शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना त्याचं दर्शन झालं। भुसावळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पसरले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवला। या गंभीर बाबीकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याची टीका ग्रामस्थांनी केली। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना माणगाव दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या महाकार्गो बसमधून निघणाऱ्या काळ्या धुराच्या लोंढ्यांमुळे
हवेचे प्रचंड प्रदूषण होत आहे, त्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसची दुरवस्था झाली असून ती पुन्हा एकदा समोर आली. आरटी अंतर्गत खासगी शाळांमध्ये पहिल्या वर्गात तब्बल 25% प्रवेश मोफत दिला जातो. 12 एप्रिलला या प्रवेश प्रक्रियेतील पहिली निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणार होती. मात्र आरटीई प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद पडल्यानं ही निवड यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडलेत. पुणे शहरात पीएमपीएल बसच्या ब्रेकडाऊनमध्ये मोठी वाढ झाली. मार्च महिन्यामध्ये पीएमपीएलच्या तब्बल 1270 बस बंद पडल्या. दररोज सरासरी 41 बस बंद पडतात. पीएमपीएल प्रशासन मात्र जुन्या बसेसकडे दुर्लक्ष करत आहे. मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला. तर हा कृती आराखडा शासन दरबारी सादर करण्यात आला. मराठवाड्यामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये 5386 गावं वाड्यांवरती पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात सरकारी संस्थांनी आतापर्यंत 8 राज्यांमध्ये गुरुवारपर्यंत 8,50,000 टन हरभरा खरेदी केला. नाफेडनं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 3,81,000 टनांची खरेदी झाली. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. आंब्याच्या शेतात अक्षरशः कैऱ्यांचा खच पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये 3 ते 4 गावांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळे कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन आंब्याचा मोहर सुद्धा खराब झालाय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कलिंगड खरबूजला पसंती मिळतेय. नवी मुंबई एपीएमसीमध्ये 7,800 क्विंटल कलिंगड तर 2,700 रुपये क्विंटल असा भाव मिळतोय. गंगापूरमधल्या गाजगाव इथल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच असून इथले कारभार सरपंचपतीच पाहतात. बनावट स्वाक्षर आणि ग्रामपंचायतीचा शिक्का सर्व कारभार सरपंचपती हे माजी पोलीस उपनिरीक्षक असून ते पाहतात. तक्रारदार सचिन पाटेकर, योगेश पाटेकर यांनी सरपंचपती तुळशीराम धुमाळ यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. रत्नागिरीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती भरधाव जीप चालवत पर्यटकांना स्टंटबाजी केली. समुद्र किनाऱ्यावरती बेशिस्त भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. गोंदिया बल्लारशाह मार्गावरच्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलं. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या रेल्वे मार्गावरती मालगाड्यांची संख्या वाढली, त्यांचा फटका प्रवासी गाड्यांना बसतोय. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तासिकांच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला. यानुसार माध्यमिक शाळेमध्ये 40 तर 9वी नंतरच्या वर्गामध्ये 50 मिनिटांची तासिका असणार आहे. तर शनिवारी अर्धा दिवस शाळा भरवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑनलाईन उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठीचे निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. सोलापूरच्या नांदणे इथल्या आयजीएम कंपनी टोलनाका विरोधात टोल बंद आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी स्थानिक नागरिकांनी कंपनीकडे मागणी केली होती, तर कंपनीकडून आश्वासन पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. जीर्ण झालेलं मारुतीचं मंदिर कोसळल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या मानेगावमध्ये घडली आहे. जीर्ण झालेलं मंदिर पाडण्याचं काम सुरू असताना मंदिर जेसीबीवरती कोसळलं, तर ढिगाऱ्याखाली 1 जण अडकल्याची माहिती सुद्धा समोर आली. या घटनेमध्ये जेसीबीचं सुद्धा मोठं नुकसान झालं. गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज परिसरामध्ये एका कारला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे. नंदुरबारच्या मेहंदीपाडा गावात घराला अचानक भीषण आग लागली. आगीमध्ये आदिवासी कुटुंबियांचं घर पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीडच्या माजलगावमध्ये ऑइल मिलला भीषण आग लागली. आगीमध्ये हजारो पोत्यांसह इतर साहित्य जळून खाक झालं. 5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कोल्हापूर